श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगत आहे की टिकली का लावली नाही, कारण बऱ्याच लोकांचे प्रश्न येतील की ताई टिकली वगैरे किंवा कुंकू लावलेला नाही म्हणून। तर सुतक आहे आम्हाला, बिलकुल घरातलं सुतक आहे, म्हणूनच माझे 2 दिवस व्हिडिओ आलेले नाही आहेत। आणि हा शब्द मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आजपासून जेवढे दिवस आमचे 13 दिवस सुतक आहे बोलणार आहे, कारण प्रत्येक व्हिडिओ हा वेगवेगळे व्यक्ती बघत असतात, म्हणून मी तुम्हाला सांगेल। तर असू द्यात, कारण घरातलं सुतक आहे आमचं, दुसऱ्या पिढीचं घरातलं असल्यामुळे ते पाळावंच लागतं असं मला तरी वाटतं। स्वामी मार्गात असल्या कारणाने आपण सुतक हे पाळायलाच हवं, जे आपलं घरातलं असतं, म्हणून ह्या गोष्टी आपण करायला हव्यात। तर तुम्हाला सांगेल आपला जो विषय आहे तो चालू करते मी आता। तर तुम्हाला सांगेल प्रकट दिनच्या ज्या आपल्या सेवा आहेत त्या सगळ्यांनीच चालू केलेल्या आहेत। सगळेच सेवेकरी आपले सेवा करत असतात, असा एकही सेवेकरी नसतो की ज्याने कोणती सेवा चालू केलेली नसेल। 108 पारायण असू द्यात किंवा 41 दिवसाचं पारायण असू द्यात, माझ्या देखील सेवा चालू। तर तुम्हाला माहिती आहे की स्वामी चरित्र सारामृत जेवढे होतील तेवढे मी रुजू करणार होती, संकल्पयुक्त सेवा नव्हती, पण बऱ्याच महिलांनी किंवा सेवेकरी दादांनी या सेवा चालू केलेल्या आहेत। तर ज्यांना कोणाला 21 दिवसाची असते सेवा, हे जमलं नाही 21 दिवस 41 दिवस किंवा 108 दिवस, तर त्यांना मी तो सांगेल की आपले 11 दिवसाचं तुम्ही सेवा करू शकतात। 11 दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला दत्त महाराजांची जी सेवा आहे त्याविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। दत्त महाराजांची सेवा आपण कुठली करू शकतो आणि खूप प्रभावी अशी सेवा आहे, तुम्हाला सांगेल। नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जी दत्त सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण देखील करायचं असेल ते देखील तुम्ही करू शकतात, आणि जर जमलंच नाही तुम्हाला तर असा सुंदर असा ग्रंथ आहे पवित्र, त्याविषयी सांगेल। संक्षिप्त श्री गुरुचरित्र, त्याचाही फोटो आहे माझ्याकडे, तो मी नक्कीच इथे दाखवेल, कारण हात लावायला जमणार नाही मला आता ग्रंथांना, तर त्याचा फोटो मी तुम्हाला टाकेल। तर सुंदर असा ग्रंथ आहे संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ आहे। कुठे हा ग्रंथ 7 अध्याय जे असतात त्याचा असतो, तर काही जे ग्रंथ असतात ते 53 अध्यायाचा ग्रंथ आहे। तर मनात शंका न घेता तुम्हाला सांगेल तर हा ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात। 31 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत 11 पारायण होतील आपले। ह्या ग्रंथामध्ये काय असतं तर जे गुरुचरित्र ग्रंथ असतो आपला, गुरुचरित्र ग्रंथाची अवतरणिका असते एक प्रकारे धरलं तर आपण। जसं स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे तेवढा हा ग्रंथ असतो छोटा, आणि तेवढंच पुण्य जे गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपल्याला मिळत असतं तेवढंच पुण्य आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केल्यानंतर मिळत असतं। आणि दत्त महाराजांची नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहत नाही। जर आपण मनाने श्रद्धेने पूर्ण व्यवस्थितपणे केलं, कर्म आपले चांगले ठेवले, तर नक्कीच आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही। महाराजांची कृपा आपल्यावर राहत असते, त्यामुळे ह्या ग्रंथाचं पारायण करू शकतात। ह्या ग्रंथाचं पारायण करत असताना नियम अटी कुठल्या आहेत, तर सगळ्यात मोठा नियम जर तुम्हाला सांगेल मी, मांसाहार आहे। मांसाहार तुम्ही वर्ज्य ठेवायचा आहे। घरातलं कोणी खात आहे खाऊ द्यायचं, ताण नाही घ्यायचं कोणाचा, मात्र जो सेवा करत आहे त्यांनी टाळायचं आहे। ब्रह्मचर्या पाळायची 11 दिवसाचं संकल्पयुक्त तुम्ही पारायण करत असणार तेव्हा। आणि तुम्हाला सांगेल तुमचं मन पवित्र आहे बस झालं, बाकी कोण खातंय पितंय त्यांच्याकडे लक्ष नका देऊ, तुमचा आत्मा हा महाराजांना पवित्र पाहिजे। बाकी लोक तुमच्या घरातले काय करतात त्यांचं नाही, पण जो सेवा करणार असतो तो मात्र पवित्र झाला बस, एवढं भरपूर आहे। आपले महाराज आपल्या स्वतःची जी धडपड असते सेवा करायची ते बघत असतात। तर दुसरं तुम्हाला सांगेल की ह्या जे पारायण आहे, पारायण म्हणजे काय तर पूर्ण अध्याय एका बैठकीत वाचायचे तुम्हाला। संक्षिप्त गुरुचरित्राचे पूर्ण अध्याय जेवढे पण अध्याय आहेत आपले तेवढे एका बैठकीत पूर्ण पुस्तकात दिलेलं आहे तेवढं व्यवस्थित वाचून घेणं, पूर्ण तो ग्रंथ, ते एक पारायण होईल। समजलं असेल तुम्हाला आता। आणि 53 अध्याय आहेत म्हणजे छोटे आहेत, एका पेजचं एक अध्याय आहे। तुम्ही बोलाल 52 अध्याय तर एवढे नाही, म्हणजे एका पेजवरती एकच अध्याय आहे, छोटे अध्याय आहेत अगदी स्वामी चरित्रासारखे, त्यामुळे तुम्ही करू शकतात। त्यानंतर दुसरं सांगेल स्वामी चरित्र सारामृतचे देखील तुम्ही 11 पारायण संकल्पयुक्त करू शकतात। त्याच्यानंतर पुढचं सांगेल दत्त बावन्नीवर आपला व्हिडिओ आहे। दत्त बावन्नी कोणत्या प्रकारे आपण संकल्पयुक्त कशी सेवा करू शकता ती मी डिस्क्रिप्शनमध्ये जमलं तर नक्कीच लिंक टाकेल, पण त्याची सेवा तुम्ही हे 11 दिवस देखील करू शकतात। 11 दिवसामध्ये तुम्ही 11 वेळा पठण करा। दत्त बावन्नीमध्ये दिलेलं आहे की जो कोणी दत्त बावन्नीचं पठण करेल किंवा सेवा चालू करेल त्यांच्या घरात अडी अडचण काहीच राहणार नाही, सगळं
बाहेर निघतील. आपल्या घरातील इडा पिडा सगळ्या काही अडचणी ज्या असतात त्या बाहेर निघत असतात. म्हणून दत्त बाबांनी जी आहे दत्त महाराजांची सेवा अगदी खूप प्रभावी अशी सेवा आहे. म्हणून तुम्हाला सांगेल 11 दिवसाची सेवा, एका दिवसात 11 वेळा तुम्हाला दत्त बाबांनी बोलायची आहे. संकल्पयुक्त ही सेवा करा. खूप सुंदर अशी सेवा आहे. तुम्हाला मोजून मी तुम्हाला सांगेल खूप कमी 5 मिनिटात होऊन जाते. दत्त बाबांनी वाचन करायला बसले तुम्ही एका वेळा बोलायला एकदम छोटेस ग्रंथ येतो, तो पण तुम्ही बोलू शकतात. किंवा यूट्यूबला सर्च करा, तिथे तुम्हाला मिळून जाईल. स्क्रीनशॉट वगैरे काढून तुम्ही झेरॉक्स करून आणा तरीही चालेल, कारण 11 दिवस आपण ही सेवा चालू करणार आहोत. त्याप्रकारे तुम्हाला पुढचं सांगेल घोर कष्टोद्धारण स्तोत्र. त्या स्तोत्राचं पठण केल्यानंतर त्या नावामध्येच आपलं अर्थ दडलेला आहे. घोर कष्ट, घोर म्हणजे काय तर खूप कठीण कष्ट जे असतात आपल्या आयुष्यातले त्याला तारून घेणारं स्तोत्र आहे दत्त महाराजांचं. म्हणून तुम्हाला सांगेल या स्तोत्राचं जर तुम्ही पठण केलं, रोज तुम्ही 11 वेळा बोला. हे बोलायला फक्त मोजून तुम्हाला सांगेल 7 वेळा बोलताना तुम्हाला 7 मिनिटं पकडा. 11 वेळा बोलायचं असेल तर 11 मिनिट, फक्त 11 मिनिटांचं तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. या स्तोत्राने खूप खूप आयुष्य बदलत असतं लोकांचं. म्हणून तुम्हाला सांगेल या स्तोत्राचं देखील तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता. ते स्तोत्र तुम्हाला कुठे मिळेल? 14वा अध्यायाचा ग्रंथ मिळतो आपला गुरुचरित्र पारायण जे आहे, गुरुचरित्रामधला 14वा अध्यायाचं जे छोटंसं ग्रंथ असतो बघा, त्याच्या पहिल्या पेजवरतीच घोर कष्टोद्धारण स्तोत्र दिलेलं आहे. तर तुम्ही तिथून पण घेऊ शकता किंवा गुगलला सर्च करा, मिळून जाईल. छोटंसं आहे, बिलकुल 5-6 ओळींचं असेल मला तरी वाटतं, एवढं जास्त नाही आहे, छोटंसंच आहे. पण याचा प्रभाव खूप 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 मोठा आहे. ते बोललं जाताना म्हणजे एकदम प्रभावी अशी सेवा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की नक्कीच या सेवा करा दत्त महाराजांच्या. या सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्याचं नक्कीच सोनं होत असतं. आपल्याला जर जमलं नसेल 108 पारायण जो कोणी करत असेल त्यांना नाही जमले ते अध्याय जे पारायण आहेत 108 दिवसाचे ते तुम्ही कंप्लीट करा. 108 दिवसाचं ज्यांची सेवा चालू असेल त्यांनी ती कंप्लीट केली, ती पूर्ण केली अतिशय अगदी तरीही चालेल. किंवा मग 41 दिवसाची 21 दिवसाची ज्यांच्या कोणाच्या सेवा आहेत किंवा त्यांना जमलं नाही आहे सेवा करायला, तर ह्या सेवा तुम्ही 11 दिवसाच्या करू शकता दत्त महाराजांच्या. नाहीतर मग तुमच्या त्या सेवा चालू असतील तर अगदी त्या सेवा सुद्धा तुम्ही करू शकता. स्वामी चरित्र सारामृत, माळ जप किंवा मग आपलं जे तारक मंत्राची सेवा बोलली तुम्ही, ह्या सेवा नसतील चालू असतील त्या कंटिन्यू करा. किंवा तुम्ही केल्या नसतील, जमलं नसेल काही कारणास्तव, तर तुम्ही 11 दिवसाच्या ह्या सेवा देखील तुम्ही करू शकतात. आपले मंत्र आहेत बघा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, या मंत्राच्या 11 माळी तुम्ही घेऊ शकतात. किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी तुम्ही घेऊ शकतात. किंवा जय जय स्वामी समर्थ या मंत्राच्या तुम्ही 11 माळी घ्या. किंवा ओम स्वामी समर्थ, ओम शब्द लावल्यानंतर तो मंत्र हा पावन होत असतो खूप प्रकारे. म्हणून तुम्हाला सांगेल ओम स्वामी समर्थ हा मंत्र देखील तुम्ही जप करू शकतात 11 माळी. तर कुठलीही यापैकी एक सेवा घ्या, तुम्हाला आवडेल किंवा तुमच्या वेळेनुसार सेवा घ्या. आता गुरुचरित्र जे आहे आपलं संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे छोटं, हे सेवा करायला 2 तास लागतील तुम्हाला वाचन करायला. पण जर घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे त्याला अगदी 11-12 मिनिटात तुमची सेवा होईल. तर यापैकी तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा घ्या आणि ती सेवा रुजू करा महाराजांच्या चरणी. तुमचं काय इच्छा असतील त्या बोलायचं काम नाही, कारण खूप खूप प्रभावी अशा सेवा आहेत. मी तुम्हाला सांगेल नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि स्वतः तुमच्या आयुष्यातलं सोनं होईल. ज्या काही अडचणी असतील त्यांना नक्कीच मार्ग मिळेल एवढं मी तुम्हाला सांगेल. कारण महाराज जे आहेत ना, महाराज आपल्या सगळं काही आपल्या मनातलं समजून घेत असतात. तुम्ही बसा महाराजांजवळ बोला. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की महाराजांजवळ बसा, रोज आरती घ्या, एकतरी आरती घ्या सकाळी किंवा संध्याकाळी, आणि तिथे बसून बोला. तुम्ही महाराजांजवळ बोला, कोणाजवळ बोलू नका. बाहेर बोलल्याने काहीच म्हणजे आपलं मनाचं समाधान नाही, पण महाराजांजवळ बसले आणि तुम्ही बोलले ना, आपलं नातं खूप वेगळं बनत असतं. नेहमी मी तुम्हाला सांगते की तिथे बसा, बोला, महाराजांसोबत बोलायचं. 2 मिनिटं का असे ना, महाराजांसमोर बसा आणि बोला आणि त्यांना सांगायचं करून घ्या, मला सेवा करायची. नक्कीच ते मार्ग दाखवतात. आणि फक्त तुम्हाला सांगेल आपलं कर्म जे आहे, आपलं मन जे आहे ते चांगलं ठेवायचं, कर्म चांगलं ठेवायचं, नक्कीच आपल्याला फळ मिळेल. कष्ट जे असतात ते प्रामाणिक हवं. कष्ट केलं आपण, त्याला जर आपल्या अध्यात्माची जोड लागली ना, नक्कीच आपण यशस्वी होतो. हे तेवढंच शाश्वत सत्य आहे. म्हणून तुम्हाला सांगेल नक्की करा. बरेच लोक ताईन ते बोलतात की ताई मी खूप सेवा करते पण मला फळ मिळत नाही, किंवा महाराज मला
का माझं ऐकून घेत नाही? तर तसं नसतं. शेवटी आपले भोग असतात, आपले कर्म असतात, आपल्याला माहिती नाही, पण आपण करत राहत त्याची जी आपण बोलतो ना प्रभाव जो असतो तो कमी होतो. जे सेवा करत असतो ना याच्याने आपल्या आयुष्यामध्ये जे संकट येतात त्यांचा प्रभाव खूप प्रमाणात कमी होतो. तर तुम्ही निराश नका होऊ, मनापासून सेवा करा. नक्कीच महाराज तुमचं एक दिवस ऐकतील एवढं सांगेल. खूप महिलांचा कमेंट्स येतात, बोलतात, तर नक्की तुम्हाला सांगेल सगळ्यांनी सेवा करा. नक्की एक दिवस असा येईल ना तुमच्या आयुष्यातला, तर नक्कीच तुम्हाला वाटेल की ताई खरंच सांगत होत्या आणि खरं बोलत होत्या. जे वाईट काळ असतो तो नक्कीच निघून जातो. कधीतरी एक दिवस त्याचा अंत असतो. जसं आपलं रात्र संपल्यानंतर सूर्य उगवतो, दिवस उगवतो, त्या प्रकारे आपल्या आयुष्यातले संकट नक्कीच समाप्त होतात. या संकटांना 2 हात करण्यासाठी महाराज आपल्याला ताकद देत असतात. म्हणून तुम्हाला सांगेल सेवा करा. त्याच्यात अध्यात्मात आल्यानंतर आपल्याला ते बळ मिळत असतं. आपल्याला मोक्षाच्या मार्गाकडे नेण्याचा एक छोटासा मार्ग असतो अध्यात्माचा. ठीक आहे, तर चला मग नक्कीच सेवा करा. तुम्हाला आवडेल ती सेवा तुम्ही रुजू करू शकतात. आणि जसा वेळ भेटेल, जसा वेळ साध्य होईल त्या प्रकारे मी सेवा करेल. कारण माझं मध्ये परत 10वं 13वं जे काही असेल जाणं होईल. पण आवश्यक जे व्हिडिओ असतील, आपली माहिती असेल, ती नक्कीच तुमच्याबरोबर टाकण्याचा एक प्रयत्न करेल मी इथे. चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव